2023 पासून आहे ना 2024 पासून तुमचा सगळं आले बघितला बघा एअरपोर्ट तुमचं 7 दिवस पाणी आले ब्रेक झाला तर मला सीझन मध्ये ब्रेक झालं काय करणार पाणी जाते दुसरीकडे जात असेल म्हणून ते इथं पंपिंग कमी होतं ना म्हाताऱ्यांची एनजीपी लॉस झाले. पर्यटन नगरी माथेरान सध्या भीषण पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जाते आहे. उन्हाळी पर्यटन हंगाम तोंडावर असतानाच शहरात पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, नगरसेवक किरण पेमारे, सचिन दाभेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी थेट जलशुद्धीकरण केंद्रावर धाव घेत प्रशासनाला धारेवर धरलं. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी देखील उपस्थित होते. पाहणी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. 2021 ते 2025 या काळात नेरळ पंपिंग दररोज तब्बल 15 तास चालत होतं. मात्र आता हीच पंपिंग केवळ 6 ते 8 तासांवर आली आहे. शहराला दररोज 18 लाख लिटर पाण्याची गरज असताना अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्याचं समोर आलंय. यामागं नेमकं काय गाऊड बंगाल आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सीताराम कुंभार यांनी केली आहे. फिल्टर हाऊसमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक साहित्याची कमतरता निर्माण झाल्यानं शुद्धीकरण प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. शार्लोट लेकवरील पंपाची गेली 3 वर्ष ते 4 वर्ष स्वच्छता न झाल्यानं तब्बल 15 फूट गाळ साचला आहे. विशेष म्हणजे पाहणीवेळी संबंधित अधिकारी आणि अभियंते उपस्थित नसल्यानं लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भरमसाठ पाणी बिलं भरूनही पाणी मिळत नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे. दरम्यान नेरळवरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणावर अधिकृत नळ जोडण्या म्हणजेच पाणी चोरी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यात अशा काही बेकायदेशीर जोडण्या काढून टाकण्यात आल्या होत्या. पाणी चोरी हा माथेरानसाठी नवा विषय नाही. माथेरान पाणी योजना सुरू झाल्यापासून नेरळ आणि आसपासच्या भागातून माथेरानच्या पाण्यावर डल्ला मारल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पाणी ही कायमचीच समस्या बनली असली तरी पाणी चोरी ही आज सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. आता प्रश्न एवढाच आहे की पाणी चोरांना कधी अद्दल घडणार का? सुस्त MJP प्रशासन जागं होणार का? आणि अधिकारी आपली जबाबदारी खरंच पार पाडणार का? माथेरानचं भवितव्य याच प्रश्नांच्या उत्तरांवर अवलंबून आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर MJP अधिकाऱ्यांना माथेरानकरांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल हे नक्की.